ज्या महाविकास आघाडीसाठी शिवसेना पक्षाने एवढं कष्ट घेतलं, त्याच शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर ज्या काही गोष्टी घडल्या सांगलीमध्ये त्या सर्व आम्हाला मनाला लागण्यासारख्या आहेत. सर, आज आढावा बैठक झाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये. काय नक्की चर्चा झाली, काय कारणमीमांसा तुमच्या मतदारसंघाबाबत? सांगलीविषयी ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व पक्षप्रमुख असतील, सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळींना त्या समजलेल्या आहेत, माहिती आहेत. पण शेवटी आज अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीबरोबर आल्यामुळं सर्व गोष्टी आम्ही विसरून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करण्याचं ठरलेलं आहे. सांगलीमध्ये आपला पराभव झाला, काँग्रेसची साथ तरी आपल्याला मिळाली नाही, युती धर्म पाळला नाही, काँग्रेसने असं सध्याचं सूत्र आहे, तर त्या संदर्भात काही चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या 30 उमेदवार निवडून आले, जास्त त्यातला मोठा वाटा उद्धवसाहेबांनी आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी सुद्धा अनेक ठिकाणी सभा घेऊन आदित्य साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, सर्वांनीच शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींनी त्या उमेदवारांसाठी अतिशय कष्ट घेऊन त्या सीटा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. पण तीच गोष्ट कुठं सांगलीत बघायला मिळाली नाही. ही खंत खरं माझा एक उमेदवार म्हणून आणि आमचा पक्ष शिवसेना पक्ष म्हणून ही खंत आमच्या मनामध्ये नक्कीच आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे आता पुन्हा ही बोलून दाखवण्यापेक्षा सर्व त्यांना गोष्टी माहीत झालेल्या आहेत की काय कशा पद्धतीने आमचा पराभव झाला. पण ज्या महाविकास आघाडीसाठी शिवसेना पक्षाने एवढं कष्ट घेतलं, त्याच शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर ज्या काही गोष्टी घडल्या सांगलीमध्ये त्या सर्व आम्हाला मनाला लागण्यासारख्या आहेत. सर, विजयी उमेदवारासोबत आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने काम तुम्ही सोबत करणार का? मनात खंत असताना त्यांच्यासोबत काम करणार का? कशाप्रमाणे समन्वय साधून तुम्ही हे काम कराल? त्या बाबतीतला सर्व निर्णय आमचे पक्षप्रमुख पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही इथून पुढे काम करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.